आशिष कटे आपल्याला 200 रुपये जिते झालेलं सोबत तारलेकरांनी आपल्याला बक्षीस लावलं होतं. त्यानंतर अक्षय शेडीने बक्षीस लावलं होतं. त्या बक्षिसाला मात्र आपण एक चांगली सलामी देऊन आपण सामना विजय केला होता. वेल प्लेड, एक स्टार गाईज.
मात्र संधी शिरुमकर मात्र खराब क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळते. पुण्याचा राजा पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका, चेंडू चालला सीमारेषा पार, चेंडू जातोय षटकार. या षटकाराने मात्र धावसंख्या झाली ती मात्र 12. मी स्टार्टिंग पहिलंच म्हटलं होतं की कोल्हापूर प्रीमियर लीग गाजून टाकलेला खेळाडूंनी चांगलं मैदान नाही त्याच पद्धतीने गाजवताना ते पाहायला मिळते. चेंडू आत्ता मात्र चिन्मयला काही चेंडू समजत नाहीये. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये चेंडू मात्र निर्धाव जातो. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 12 धावांवर. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये खाली धर खाली मैदानामध्ये मात्र सुरेख फलंदाजी पाहायला मिळते चिन्मयकडे. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे आणि सुरेख क्षेत्रांची रमावची संधी होती मात्र संधी मात्र गमावतोय आणि एक मोठा मासा मात्र गालाला लागू शकला असता इथे चिन्मयच्या स्वरूपात, परंतु रनआउटची संधी मात्र होती. एक धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली मात्र 13 बिनबाद 13. आता मात्र पुन्हा एकदा स्ट्राईक वर आले तर चेंडू निर्धाव जातोय, परंतु लेग बाईटच्या स्वरूपात या धावा येतात. एक धावेने धावसंख्या झाली ती मात्र 14. या षटकातील अजून पहिलं षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या झाली ती मात्र 14. एक शांत स्वरूपाची सुरुवात चिन्मयच्या बॅट मधून मात्र एक षटकार आणि एक चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली ती मात्र 14. सहा चेंडू आणि 14 धावा झालेल्या आतापर्यंत. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येत आहे तो सुशील. क्रिकेटला हार जीत आहे काय रे साहेब. बोट मोडक्या किती बोलत होते त्या आईच्या बाहेर जा आणि खेळ. आणि हा कैफच्या बॅट मधून मात्र येतो खणखणीत आणि दणदणीत असा पहिल्याच चेंडूवर केलेला पहार. चेंडू जातोय सीमारेषे पार. षटकार. आता मात्र कैफ मात्र हवी होतो तो पूर्णपणे सुशीलवर. पुन्हा एकदा सुशील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. सुरेख फटका, परंतु सुरेख असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. बाबूकडून एक धावेने धावसंख्या झाली ती मात्र 21. एक चांगली अशी सुरुवात मानता येईल ती सिद्धांत स्पोर्ट्स चांदवी संघाकडे, सिद्धांत स्पोर्ट्स पारणे संघाकडे. पुन्हा एकदा चिन्मय. सुरेख फटका आहे. चेंडू चालला सीमारेषेकडे. चेंडू जातोय सीमारेषे पार.
चिन्मयच्या बॅट मधून येते मात्र एक चौकार आहे. चौकाराने धावसंख्येवर धावसंख्या झाली ती मात्र 25. मैदानामध्ये मात्र सुरेख फलंदाजी पाहायला मिळते कैफ आणि चिन्मय कडून. होणार आहे तो म्हणजे चिन्मय सिद्धार्थ स्पोर्ट्स संघाचा. पुन्हा एकदा सुशील. आता मात्र सुरेख चेंडूला तितका सन्मान देतो चिन्मय. एक धाव घेण्यात मात्र यश येतं चिन्मयला. एक धावेने धावसंख्या झाली ती मात्र 26. सलामीला आलेले फलंदाज कैफ आणि चिन्मय आपल्या नावाला साजिश असे फलंदाजी करताना इथे पाहायला मिळत आहेत. 26 धावा झालेल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा चेंडूला पैसे मारू शकले. चेंडूला पैसे मारूशे पार. कैफच्या बॅट मधून येतोय चौकार. या चौकाराने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती मात्र 30. खराब फलंदाजी पाहायला मिळते मैदानामध्ये सुशील कडून. धावसंख्या झाली ती मात्र 30. पुन्हा एकदा चेंडू मात्र निर्धाव जातो. षटक संपतंय. 12 चेंडू आणि आतापर्यंत 30 धावा झालेल्या आहेत त्या सिद्धार्थ स्पोर्ट्स संघाच्या. एक चांगल्या प्रकारची सुरुवात म्हणता येईल सिद्धार्थ स्पोर्ट्स संघाकडून. पॉवर प्लेचे षटक हाना प्रेक्षक सुद्धा तितक्या उत्सुकतेने वाट पाहतायत की या पर्वाचा मात्र चॅम्पियन कोण होणार हे आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र आपल्याला समजणार आहे. बारा चेंडू आणि संघाची धावसंख्या झाली ती मात्र 30. वैयक्तिक पहिलं सांघिक 30 षटक घेऊन आलेलं आहे ते यश. याचा पहिला चेंडू परंतु पंच सिकंदर मात्र स्वेअर चेंडू घोषित करतात. स्वेअर चेंडूनी धावसंख्या झाली ती मात्र 31. पहिल्या चेंडूवर मात्र भरकटताना यश. सलामीला आलेला कैफ ज्याला पूर्णपणे या मैदानाचा मात्र अंदाज आहे. या मैदानावर प्रॅक्टिस करतो तो कैफ. पुन्हा एकदा सूर्य चेंडू परंतु खराब यष्टीरक्षण पाहायला मिळते आणि या खराब यष्टीरक्षणाचा मात्र फायदा होतोय तो मात्र सिद्धार्थ स्पोर्ट्स संघाला. या 4 धावा 4 धावाने धावसंख्या पण निर्धाव चेंडू होता परंतु खराब यष्टीरक्षण पाहायला मिळते. 4 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती मात्र 35. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका झेलची संधी आहे परंतु चेंडू मात्र जातो नो मॅच लाईन मध्ये आणि 4 धावाने धावसंख्या झाली ती मात्र 39.
सुरेख फलंदाजी मैदानामध्ये करतोय तो मात्र चिन्मय. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये चालू आहे. फलंदाजी पाहायला मिळते चिन्मयची. पुन्हा एकदा यश, पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका, खेळची संधी, मोठा मासा गळाला लागण्याची संधी आणि ते मोठा मासा मात्र गळाला लागतो चिन्मयच्या स्वरूपात. दुसऱ्या आयटम मध्ये झेल पकडला होता बाबूने. अतिशय दबावामध्ये क्षेत्ररक्षण करताना इथे बाबू सोपा झेल होता, परंतु तो झेल मात्र दुसऱ्या प्रयत्नात यशस्वी होतोय आणि मोठा मासा घालावा लागतो चिन्मयच्या सुरुवात. पहिला आद्रा बसतो तो सीताल स्पोर्ट्स संघाला. चिन्मय मात्र बाद होऊन परंतु चिन्मयची जागा घेण्यासाठी जाते तो साहेब. धावसंख्या मात्र झालेली ती 39. चांगलं षटक मैदानामध्ये टाकतोय तो यश. वैयक्तिक 24 धावा गुंतलेल्या आहेत त्या चिन्मयने. संघाला गरज होती परंतु तिसऱ्या षटकात माघारी जातोय. पुन्हा एकदा यश. तो गेट खोलायचा, गेट खोलायचा. सूर्य गोलंदाजी आता मात्र यश पूर्णपणे गोलंदाजी यश करून पाहायला मिळते. एक चौकार मात्र दिला होता या षटकामध्ये परंतु आता मात्र सूर्य गोलंदाजी. राजा मात्र इथे टेन्शन मध्ये. पुन्हा एकदा सूर्य गोलंदाजी, निर्धाव चेंडू. यश मात्र इथे 3 चेंडू निर्धाव जातात. सूर्य गोलंदाजी यशच्या माध्यमातून. सुशील मात्र पॉवर प्लेचं षटक होतं. पुन्हा एकदा सूर्य गोलंदाजी. 4 चेंडू निर्धाव जातात. या षटकामध्ये पाहायला फक्त 2 चौकार आणि 9 रन खर्च केलेले आहेत त्या यशने. सूर्य गोलंदाजी राजाच्या चेहऱ्यावर मात्र इथे टेन्शन दिसतंय. टेन्शन मात्र कमी केलेलं आहे ते. 39 धावा झालेले आहेत यशने. चिन्मय सारखा मोठा खेळाडूला बाद केलेला आहे ते यशने. आपण जर पाहायला गेलो तर श्रीगणेश चांगल्या संघामध्ये सुद्धा राजा आहे, सुशील आहे, बाबू आहे, संदेश येरुंकर आहे, नितेश तुरे. चांगला असा बांधणी केलेला संघ आहे. पवन घावरे आहे लेफ्ट हँड बॅट्समन. आणि आता मात्र दुसरा माणसा घालावा लागतोय कैच्या स्वरूपात. कैच मात्र बाजून परत आपल्या पवनकडे येतोय आणि आता कैची जागा घेण्यासाठी जातोय तो. मात्र आपण जर पाहिलं तर ऑप्शन मध्ये आयकॉनच्या स्वरूपाला खेळाडू जवळजवळ तब्बल 15,000 पॉईंट
गोली लागली होती तोच खेळाडू मैदानामध्ये जाताना दिसतोय बिलाल पानसारी. आता मात्र संघाची पूर्णपणे जबाबदारी मात्र या खेळाडूवर आहे. आपण जर पाहिलं CPL पर्व पहिल्या या पर्वामध्ये कदम वॉरियर्स संघाकडून चांगली फलंदाजी केली होती परंतु अपयश मात्र हाती आलं होतं या संघाच्या. पुन्हा एकदा राजा सुरेश फटका ऑप्शन मध्ये कधी चेंडू चालला सीमारेषेकडे चेंडू जातोय सीमारेषे पार आणि बिलाल पानसरेंच्या बॅट मधून येते पहिला चौकार आणि मात्र धावसंख्या झाली ती मात्र 43. बिलाल पानसरे याचा एक खास सपोर्टर खास बॉल आणण्यासाठी गेलेला आहे आणि बॉल मात्र त्याने मैदानामध्ये टाकलेला आहे. बिलाल पानसरे यांच्या संघाला जर सपोर्ट करण्यासाठी आपण पाहायला गेलो तर त्यांच्या भावाचा मुलगा आहे आणि मोठा एक सपोर्टर आहे त्यांच्या. सुरेश फलंदाजी चौकार आल्यानंतर मात्र सिंगलच्या स्वरूपात धाव प्राप्त करते एक धावेने धावसंख्या झाली ती मात्र 44. आपण जर पाहायला गेला तर मुंबई सारखे मोठा सपोर्टर मात्र तिथे बसलेले बिलाल पानसरेंच्या डगआउट मध्ये. उस्मान पटेल या नावाने प्रख्यात येतो म्हणजे मुंबई आणि मुंबई मैदानावर आहे म्हणजे बिलाल पानसरे यांच्याकडून मात्र मोठी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळणार यात मात्र शंका नाही. उंचावरून मारलेला फटका 3 चेंडू निर्धाव झाल्यानंतर फटका मारतो 2 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती मात्र 46. चांगली सुरुवात करून दिली शेनवाई आणि कैफने त्याचा चांगला शेवट करायचा ते मात्र साहेब आणि कैफला. राजा आता मात्र गोलंदाजी करणार आहे तो साईमसाठी. सगळे मिळतो उंचावर मारलेला फटका साहेबच्या बॅट मधून येतोय. खणखणीत आणि दणदणीत असा षटकार 4 चेंडू निर्धाव झाल्यानंतर मात्र भूमेर मात्र साहेब आणि स्क्वेअर चेंडू धावसंख्या झाली ती मात्र 53. भूमेर मात्र डगआउट मधून साईडला सांगतोय षटकार मार चौकार मार. भूमेर मात्र टेन्शन मध्ये जसं चेंडू टॉस जातोय भूमेर मात्र ठिकाणी टेन्शन मध्ये दिसतोय. थँक्यू. पाणी घेऊन जा आणि ते षटक मात्र आवाज देऊन जा गेला निमित्त आहे परंतु काय ते संदेश घेऊन जातो तो बिलालसाठी.
टेन्शन घेऊ नको, समोर बिलाल आहे, तुला काही टेन्शन नाही. धावसंख्या झाली ती 53. आता मात्र काहीतरी संदेश घेऊन चाललेला आहे बिलाल कडे. 4 ओव्हरला 53 रन. कालपासून पहिल्यांदा झालेले 4 ओव्हरला 53. नाही तर कालच्या सत्रामध्ये पाहिलं तर 66 65 या धावा झालेल्या आहेत. आता मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्याची संधी आलेली आहे सिद्धांत स्पोर्ट्स संघाला. बिलालला काहीतरी संदेश मात्र नक्की पोहोचवलेला आहे नुमेरला. पाहूया काय संदेश आहे. येणाऱ्या ओव्हर्स मध्ये मात्र आपल्याला दिसणार आहे नुमेरने काय संदेश दिलेला आहे. छक्के मारने का संदेश आहे. त्या रीतीने मात्र इथं फलंदाजी पाहायला मिळते बिलाल कडून. 4 धावाने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती मात्र 57. सुरेश फलंदाजी मैदानात बिलाल कडून. कमी करते एक जास्ती करतो. सूर्य चंद्राने जेलची संधी होती मात्र खराब यष्टीरक्षण पाहायला मिळते राजेश म्हणून. एक मोठा मासा मात्र इथे गळाला लागला असता परंतु खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टीरक्षण. धावसंख्या मात्र स्थिरावलेली. सुरेश गोलंदाजीचा कमबॅक पाहायला मिळतो यश कडे. डॉट निकला था वो, डॉट आया था सिंगल ने बाकी थे. पुन्हा एकदा उंचावर मारला, पुन्हा एकदा जेलची संधी आणि आता मात्र यश होता जेल घेण्यासाठी सज्ज आणि बिलाल सारखा मोठा मासा मात्र बैटर आणि हा मोठीच्या बॅट मधून येतो पहिला चौकार. त्या चौकाराने मात्र धावसंख्येत भर. बिलाल भाई प्रत्येकच्या बॅट मधून येतो पहिला चौकार. चौकार धावसंख्येत भर. धावसंख्या झाली मात्र 61. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका परंतु सूर्य क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यात मात्र यश येते प्रथमेशला. 2 चेंडूंवर वैयक्तिक 5 धावा मिळतात तिथे मात्र प्रथमेश. धावसंख्या झाली ती मात्र 65. अजून एक शतक शिल्लक आहे. पुन्हा एकदा सुरेश फटका. एकदा पूर्ण परंतु सुरेश क्षेत्ररक्षण दुसऱ्या राहायचा प्रयत्न होतो का पाहूया. पुढे एका धावे समाधान मानावे लागते ते साईडला एक धाव्याने धावसंख्येत धावसंख्या झाली मात्र 63. प्रज्ञेश धावसंख्या झाली 63.
चेंडू बॅटिंग मारू शकतात साहेबच्या बॅट मध्ये येतात पुन्हा एकदा खणखणीत दंडन षटकार नुमेर पुन्हा एकदा 200 रुपये जमा करायचे गुगल होणार आहे 6 धावांनी धावसंख्येवर धावसंख्या झाली की मात्र 79 सन्मानजनक धावसंख्या हानामारीचं षटक करून महागडे षटक पाहायला मिळतंय नितीश कडून 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीने धावसंख्या झाली ती मात्र 79 एकदा सुरेश चेंडू एक धाव घेण्यात मात्र यश नाही पंचमताला निर्णय कालवायचा आणि षटक संपते चेंडू नेल्याने 1 बाईच्या स्वरूपात 1 धाव येते धावसंख्या झाली ती मात्र 80-81 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे श्रीगणेश चांगल्या संघासमोर एक सन्मानजनक धावसंख्या उभारलेली आहे आपलं पण तू शिकवतो
मात्र धावसंख्या 4 संदेशचं खातं बोलतंय. पहिला चेंडू अतिशय खराब लाईनवर टाकलेला चेंडू चिन्मयकडे. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. चेंडू येतोय सीमारेषे पार. संदीपच्या बॅट मधून येतोय खणखणीत आणि दणदणीत असा षटकार. 2 चेंडू आणि 10 धावा झालेले आहेत. आता विकेट घेतला तर म्हणते कोण नाही चांगली अशी सुरुवात आहे. मॅडम बदलची 81 धावा पाठलाग करण्यासाठी ज्याप्रमाणे सुरुवात पाहिजे होती त्याचप्रमाणे सुरुवात करताना इथे पाहायला मिळतो संदेश. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये मात्र चेंडू मात्र निर्धाव जातोय. सुशील मात्र टेन्शन मध्ये दिसतोय. प्रत्येक चेंडूवर इकडनं काही ना काहीतरी बोलत जातोय. संघाला मात्र सपोर्ट करतो प्रत्येक चेंडूवर. तो सुद्धा आपल्याला फलंदाजी करताना पाहायला मिळणार आहे. 3 चेंडू आणि 10 धावा झालेले आहेत. पुन्हा एकदा सुरू चेंडू. चांगले फटके खेळताना असे विचित्र प्रयोग पाहायला मिळतात फलंदाजाकडे. एक चांगली सुरुवात केलेली आहे परंतु काहीसे असे प्रयोग करताना आणि मग आपला विकेट टाकायचा याला अर्थ नाही. सुरेख गोलंदाजी आत्ता मात्र चिन्मयकडून. पुन्हा एकदा सुरेख फटका. चेंडू पुन्हा एकदा आणि या 2 धावाने धावसंख्या झाली ती मात्र 12. षटकातील मात्र या षटकातील मात्र 1 चेंडू शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धावात आणि या 2 धावा. सुरेख कमबॅक पाहायला मिळतो चिन्मयकडून. 5 चेंडू आणि 12 धावा झालेल्या आतापर्यंत. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार. संदेशच्या बॅट मधून येतोय खणखणी नाही दणदणीत असा षटकार. धावसंख्या मात्र झालेली आहे ती 18. एक चांगली अशी पॉवरफुल षटकामध्ये धावसंख्या उभी केलेली होती संदेश. ज्याप्रमाणे धावांची सरासरी राखायची होती त्याचप्रमाणे फलंदाजी करताना संदेश. त्यांचा काल प्राइस पण दिला पहिल्या षटकाच्या संघाची धावसंख्या झाली ती मात्र 18. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसऱ्या षटक घेऊन आलेला तो रफ्तार बेताज बादशाह साईमचा टप्पा जर का अचूक पडला तर 6 चेंडू निर्धाव टाकण्याची ताकद ठेवतो तो म्हणजे साईम. गोलंदाजी साईमची गोलंदाजी म्हटलं म्हणजे टप्पा मात्र अचूक पडला पाहिजे नाहीतर मग साईमला पण 6 बॉल 6. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळते साईमकडून. एक रफ्तार किंग आपण जर पाहिलं तर जवळजवळ 140च्या स्पीडने गोलंदाजी करतो तो म्हणजे साईम.
मी आधीच म्हटलं होतं साईंचा गेम टप्प्यावर आहे, टप्पा नाही असेल तर साहेबला षटकार मात्र पाहिजे. पर्व पहिल्यामध्ये सुद्धा सुरेख गोलंदाजी केली होती साहेबने. तो साहेब पुन्हा एकदा सांगली प्रीमियर लीग पर्व तिसऱ्यामध्ये गोलंदाजी करताना दुसऱ्या चेंडवर मात्र राजा मात्र घणागती प्रहार करतोय. या षटकाराने मात्र धावसंख्या झाली ती मात्र 24. पुन्हा एकदा साईमचा तिसरा चेंडू राजासाठी. सुरेख चेंडू रनआउटची संधी आणि ते संधी मात्र उठते. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आपल्याला तुषार कडून. कर्णधार स्वतः संघाचा तो म्हणजे तुषार. हे एक धावेने धावसंख्या झाली ती मात्र 25. चांगल्या प्रकारची सुरुवात, ज्या प्रकारे सुरुवात पाहिजे होती त्याच प्रकारची सुरुवात करून दिलेली त्या संदेशाने राजाने. परंतु धावांचं लक्ष मात्र मोठ्या धावांचा पाठलाग करायचा. जवळजवळ तब्बल 81 धावांचा इथे पाठलाग करायचा तो मात्र संदेशाने राजाला. नुमेर मात्र टेन्शन मध्ये. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या सामन्यामध्ये पराभव पत्करावा लागला नव्हते. काय दिसत फलंदाज चालव्याची फलंदाजीची तोफ आन बाण शान शेप आणखीन पहिल्या सामन्यामध्ये मात्र पराभव. त्यांची बॅट मात्र पहिल्या सामन्यामध्ये काहीच बोलली नाहीये, शांत राहिलेले. नुमेर मात्र टेन्शन मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. चेंडू चाललाय सीमारेषेकडे. चेंडू जातो सीमारेषे पार. चौकार. हे चौकाराने धावसंख्या झाली ती मात्र 29. नुमेर मात्र धावसंख्या झाली ती मात्र 29. या सामन्यामध्ये विजय होणारा संघ हा खेळणार आहे तो म्हणजे यंगस्टर बॉयज संघासमोर. अंडर 19 टीम ओनर आहे या संघाची. बॉल घेऊन येते सीपीएल कमिटी. सुरत गोलंदाजी कायम करून मुंबई मात्र टेन्शन मध्ये. त्याला माहिती जर का एखादा विकेट भेटला तर नक्कीच इथे सामन्याचं चित्र वेगळं होऊ शकतं. सुरत गोलंदाजी. सुरत गोलंदाजी. राजा मात्र मैदानातून टेन्शन मध्ये दिसतोय. धावसंख्या मात्र चिरावलेली 29 धावांवर. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत कायम करू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू आणि रनआउटची संधी आहे. परंतु एक धावेने धावसंख्या झाली ती मात्र 30. दोन्ही संघाची पाहायला गेली तर पहिल्या 12 चेंडू मध्ये 30 धावा या सिद्धांत स्पोर्ट्स संघाने मारल्या होत्या. त्याच प्रकारे धावांचा पाठलाग करताना मात्र 12 चेंडूंनी 30 धावा उभारताना दिसतोय तो मात्र श्री गणेश चांदवे संघ. चांगल्या प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये राजा आणि संदेश कडून. वैयक्तिक 23 धावांवर केला जातो संदेश. आपण जर पाहायला गेलं तर यंगस्टर बॉयज तिकडे मात्र विचार करतोय कोणता संघ विजयी होणार, कोणत्या संघासमोर आम्हाला खेळावं लागणार. हा संघ पाहायला गेला तर एक बलाढ्य असा संघ. या संघामध्ये नावांची मात्र कमी नाही. फराज आहे, ऋतिक आहे, सोयम आहे, आशिष आहे, रुपेश धावडे आहे. तुल्यबल असा संघ. शाहीबाग आहे,
रामा एक बलाढ्य असा खेळत आहे या संघामध्ये. ऐकून म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अतुल आहे हाय इतर फलंदाज, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची या महाड कोल्हापूर मानगाव तालुक्यामध्ये खेळते तो रामा मात्र या संघामध्ये. वैयक्तिक पहिलं सांगित कृष्ण घेऊन आलेला आहे तो मात्र बिलाल. ऋतिक मात्र विचारात आहे, फलंदाजीला चान्स मात्र मिळालेला नाही. अतिशय फलंदाजीसाठी हवरा असणार ऋतिक. त्याला मात्र त्याची फलंदाजी पाहण्यासाठी ते प्रेक्षक जमा होता. जर का आपण पाहिलं तर जे हनुमंत आणलं होतं तो प्रेक्षक आहे तर ऋतिकची फलंदाजीसाठी आतुरतेने इथं जमा होतो. आता मात्र वैयक्तिक पहिलं षटक बिलाल. सुरेश चेंडू दिला तर खराब क्षेत्ररक्षण, चेंडू चाललाय सीमारेषेकडे, खराब क्षेत्ररक्षण. परंतु या दोन धावाने धावसंख्या झाली ती मात्र 32. मी पहिलेच म्हटलं होतं चांगले फटके खेळताना संदेश मात्र इथे नवीन प्रयोग करताना इथं पाहायला मिळतोय. संघाची जबाबदारी आहे संदेशवर. ऐकून खेळाडू या संघाचा शेवटचे चेंडू पर्यंत इथे खेळ करायचा संदेशला. गोलंदाजी मैदानामध्ये करताना पाहायला मिळतो बिलाल, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र मिळत नाहीये बिलालला. खराब क्षेत्ररक्षण. राजाला आणि संदेशला मात्र झेलची संधी. झेल बहुधा प्रज्ञेश असावा. सुरेश झेल आणि मोठा मासा मात्र घालायला लागतोय संधीच्या स्वरूपात. आणि आता मात्र येतोय तो म्हणजे राजा. आता मात्र सुशीलच्या डोक्यावर टेन्शन वाढलेलं आहे. संदीपचा विकेट गेल्यानंतर सुशील मात्र टेन्शन मध्ये. नुमेर मात्र इथं खुश दिसतोय. नुमेरच्या चेहऱ्यावरती मात्र स्माइल येते. नुमेर मात्र लाईव्ह आल्यापेक्षा लाईव्ह करतो. धावसंख्या झाली ती मात्र बॅटर नाव काय? धावसंख्या झाली ती मात्र 34. सुरेख गोलंदाजी बिलालच्या माध्यमातून या संघाची जबाबदारी घेऊन हा खेळाडू आपल्या संघासाठी मात्र इथे खेळताना दिसतो. बिलालला माहिती होतं संदेश सारखा मोठा मासा जर घालायला लागला तर सामन्याचं स्वरूप मात्र बदलू शकतो. आणि त्याचप्रमाणे गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते बिलालच्या माध्यमातून. हे बॅटर टीम काय आहे? स्लोवर लाईनचा चेंडू. स्लोवर चेंडूला मात्र राजा समजत नाहीये राजाला. तिसरं षटक चालू आहे. संघाची धावसंख्या मात्र सुरेख आहे. 38 धावा झालेले आहेत.
पुन्हा एकदा सुरू एक चेंडू, परंतु पंच मात्र सुरू घोषित करतायत. हे चेंडू धावसंख्या झाली ती मात्र 39. रन नाही विवेक बिलाने गोलंदाजी वीरांच्या माध्यमातून मैदानामध्ये नाही आऊट आहे बघ. पुन्हा एकदा उड्या मारलेला फटका. जेल सुटते, चेंडू जेल खाली तर जेल सुटते. खराब क्षेत्र काय बोललो होतो आऊट आहे हा? बोललो होतो ना काय आता बिलाल चिटेल बघ. ए माज खराब यष्टीरक्षण पाहायला मिळते. काय बोललो होतो कॅच आहे चिन्मयकडून ही अपेक्षा नव्हती. टाकल्या तू बोलू नको. धावसंख्या झाली ती मात्र 40. बराबर बोलतो तो कॅच आहे. ओव्हर झालेला आहे. ए बिलाल त्याला शिकव. 18 चेंडू आणि 43 धावा. सामना जर का विजय व्हायचा असेल तर राजाला मात्र इथं मोठी फटकेबाजी करणं गरजेचं आहे. राजा आऊट आहे आता. ज्याप्रमाणे आपण पाहिलं राजा मौका मगाच्या सामन्यामध्ये प्रदान कर. फलंदाजी केली होती आशिषने. चांगली 14 षटक घेऊन आलेला आहे तो चिन्मय. राजाला बाहेर काढ. चिन्मयचा पहिला चेंडू मोठा फटका मारण्याचा आणि मोठा फटका येतो राजाकडून. 6 धावांनी नाही कसली कॅच. 24 झाली. पहिल्या चेंडू मात्र षटकार दिसतोय. त्याला कॅच नाही. धाव संख्या झाली ती मात्र 24 झाली. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे आणि सूर्यक्षेत्र लक्ष. एकदा पुन्हा दुसऱ्याचा प्रयत्न. या 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली ती मात्र 46.
एका साईडला मात्र श्री गणेश चांगले संघ रिलॅक्स मध्ये बसलेला असताना सुशीलच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन. धावा येतात तरी पण टेन्शन. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. झेलची संधी आहे परंतु कोणताही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला नाही झेलसाठी. या दोन धावाने पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती मात्र 48. धावसंख्या झाली ती मात्र 48. मुंबईवर मात्र टेन्शन मध्ये. मुंबईवर मात्र सामना पाहत नाही. पुन्हा एकदा उचल मारलेला फटका. झेलची संधी. साईड जातो झेलगाडी. सुरेख झेल पकडतोय आणि राजाच्या स्वरूपात मात्र दुसरा गडी बाद होऊन परत आणि आता मात्र फलंदाजीला कोण जातो. एक हाय तिथे फलंदाज म्हणून ज्याची खेती आहे तो सुशील मात्र मैदानामध्ये. या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र स्ट्राईकवर एक बलाढ्य फलंदाज सुशील आणि हा स्क्वेअर चेंडू. स्क्वेअर चेंडू आहे. लाईव्ह चालू आहे पंच. धावसंख्या झाली ती एकदम चांगली. पुन्हा एकदा उंचावर मारलेला. आधीच म्हटलं होतं हा हाय नितर फलंदाज आहे. हा हाय नितर फलंदाज. हा फक्त षटकार आणि चौकारांमध्ये संघाचं धावांचा जो पाठलाग आहे तो षटकार आणि चौकारांमध्ये करतो. तो सुशील मात्र मैदानामध्ये आपल्या नावाला साजेशी अशी फलंदाजी करताना. धावसंख्या झाली ती मात्र 55. सुरेख फलंदाजी मैदानामध्ये सुशीलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उंचावर मारलेला फटका. चेंडू चालू सीमारेषे गेल्यापर्यंत एकच धाव. एक धावेने धावसंख्या झाली ती मात्र 56. अजूनही 2 षटक बाकी आहेत. 25 धावांची गरज. 56 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. कोणता सामना लवकर चालू करायचा. फक्त 2 चेंडू खेळले तर सुशीलला मात्र ताण लागलेली. राजाला ताण लागले. सॉरी राजासाठी पारितोषिक येतोय. बुवा बांद्रेकर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपये. फिलहालचा पहिला चेंडू निर्धार होते परंतु सुरेख क्षेत्ररक्षक चेंडू मात्र जात होता सीमारेषेकडे. सुरेख क्षेत्ररक्षक पाहायला मिळतंय. ही एक धाव.
सिंगल एक धावेने सिंगल लिया मात्र 57. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज. एकदा सुरेश चेंडू सुरेश फटका मारला. एक धाव पुन्हा दुसऱ्या येण्याचा प्रयत्न होतो का पाहूया, परंतु सुरेश क्षेत्ररक्षण पाहायला मिळते काय करेल. हे एक धावेने धावसंख्या झाली ती मात्र 58. अजूनही 10 चेंडू आणि 23 धावांची गरज. 10 चेंडू आणि 23 धावा. सुरेश फटका आहे. चेंडू सीमारेषेकडे चाललाय. पाहूया किती धावा त्याने. एकदा पूर्ण सुरेश क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा. 2 धावांनी धावसंख्या झाली ती मात्र 60. अजूनही 21 धावांची गरज. 9 चेंडू आणि 21 धावांची गरज. सुरू एक गोलंदाजी. निर्णायक षटक टाकतो इथे. या सामन्याचं मात्र निर्णायक षटक टाकते तो मात्र बिला. बिलाल पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धावांच्या स्वरूपात धावांची जमाजम करताना पाहायला मिळते. धावसंख्या आणि त्याप्रमाणे गरवाडे शतका घालून खणखणीत दणदणीला षटकार आहे. सुशीलला मात्र चेंडू समजून बॅट उचलायच्या आधी चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सूर्य गोलंदाजी हाय तिथं गोलंदाज आहे सुशील. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज आणि या 14 धावा दिलेले सुशीलने त्यालाच मारायचे.
आणि उंचावरून मारलेला फटका चेंडू जे लावून सुशील मात्र निराश करतो संघाला. खराब शॉट सिलेक्शन. आता कोण झाला यश. सितारा यश चांगलं फटकेबाजी करतो यश. ज्याप्रमाणे श्रीगणेश चांदवीच्या मैदानामध्ये जो फटके त्याला फटकेबाजी करायची या चांदवी प्रीमियर लीग 2024 या मैदानावर 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. निराश, अतिशय निराश होऊन करतो सुशील. संघाला विजय होऊन यायचं होतं परंतु निराश करतो सुशील. काहीसा दमलेला दिसतो. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. मनातनं मात्र झुरतोय सुशील. 4 चेंडू आणि 14 धावा. नोमेर मात्र टेन्शन मध्ये अजून सुद्धा. त्याला मात्र विश्वास कायचा दिसत नाही संघावरून. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. सुरी फटका कशा चेंडूवर एक धाव आणि आता मात्र राजा मात्र स्ट्राईक बोलतोय. 3 चेंडू आणि 13 धावांची गरज. 2 षटकार आणि कंपल्सरी चेस असणार आहे. 2 मोठ्या फटक्याची गरज आहे. 3 चेंडू आणि 13 धावा. 5वं षटक टाकलं होतं. निर्णायक षटक टाकलं होतं बिरान यांनी या षटका माध्यमातून. सामन्याचं स्वरूप मात्र पूर्णपणे झुकवलेलं होतं. 6 चेंडू आणि 14 धावा होत्या. सामना येऊन ठेपलाय. 3 चेंडू 13 धावा. सुरेख गोलंदाजी. आयकॉनला साजेशी अशी गोलंदाजी. उचलून मारलेला फटका. राजा मात्र भिरकावून देतोय. चेंडू जातोय सीमारेषेत पार. येतोय हा षटकार. षटकाराने धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती मात्र 84. धावसंख्या झाली ती मात्र 74. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज. चांगली प्रीमियर लीग 2024 रंगल्याला ठरवणारा चांगला एकदम 2 बलाची संघांमध्ये असणारा सामना येऊन भेटलाय तो म्हणजे 2 चेंडू आणि 7 धावा. प्रेक्षकांना बघण्यासारखा सामना होतोय. कंपल्सरी चेस आणि स्क्वेअर चेंडू. 2 चेंडू 6 धावांची गरज. 2 चेंडू मध्ये एका मोठ्या फटक्याची गरज. नंबर मात्र टेन्शन मध्ये जातोय. काहीतला मात्र विश्वास आहे आपल्या गोलंदाजीवर. 2 चेंडू 6 धावांची गरज आणि राजा मात्र स्ट्राईकवर आहे अजूनही. 2 चेंडू 6 धावा. सुरेख चेंडू होता परंतु खराब शॉट सिलेक्शन. चेंडू निर्धार जातोय. हाय व्होल्टेज सामना. 1 चेंडू 6 धावा. भुवा बांद्रेकडून मात्र पारितोषिक राजासाठी हा सामना विजय केला तर 200 रुपये. प्रत्येक षटकाराला 200 रुपये होते. 200 रुपयाचा मानकरी ठरतो परंतु सामना विजयी केला तर 200 रुपये. 1 चेंडू 6 धावा. सुशील मात्र टेन्शन मध्ये. आपल्याला तिथे जाऊन षटकार मारायचे होते. बाहेरून सांगून काही होत नाहीये. आपल्या हातात संधी होती हिरो बांधण्याची. आपण ती गमावलेली आहे. राजा मात्र तिथं आहे मैदानामध्ये. आपल्याला संधी होती सामना विजय करण्याची. 6 चेंडू 14 धावा. नंबर मात्र इथे राहताना दिसतोय. 1 चेंडू 6 धावा. सलामीला गेलेला राजा मैदानामध्ये 1 चेंडू 6 धावांची गरज आणि राजा देतोय आणि सामना विजय करतो. सुशील मला किती खुश होतोय. एकटाच धावत जातोय आणि सामना विजय होतोय तो श्रीगणेश चांदवी संघ. राजा मात्र तिथे आपली फलंदाजी दाखवून दिलेली आहे.
आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राजा घावरे.